नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जे महानगरपालिका संदर्भात पदभरती आहे. पहा महानगरपालिकेचे प्रत्येक जवळपास भरती यायला लागली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अभ्यासाला लागा तुम्ही. महानगरपालिकेमधले आत्ताच आपण ठाणे महानगरपालिकाचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर फॉर्म पण कसा भरायचा तो पण आपण टाकलेला आहे. जर फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता फॉर्म भरायचं जी काय अडचण आहे ते तुम्ही टाकल्यानंतर तुमचा नक्कीच तो अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल DML नर्सिंगद्वारे. तर आज नवीन भरती जी आलेली मीरा भाईंदर महानगरपालिका 2025ची पदभरती आहे. ही परमनंट पदभरती आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. परमनंट पदभरती आहे. परमनंट जे कोणी तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर असणार आहे. यामध्ये काय आहे, पदाची नावं, हे खूप सारे पदाची नावं आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेणार आहेत. जी गट क मधली ही पदभरती आहे, ठीक आहे. ग्रुप सी ज्याला म्हटलं तर अ ब क ड, ठीक आहे. तर त्यामधली ही ग्रुप सी मधली क मधली पदभरती असणार आहे. तर चला पाहून घेऊ आपण कोणते कोणते पद आहेत. तर यामध्ये सुरुवातीला जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता, त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आहे, स्थानपंच आहे, त्यानंतर विद्युतमधला अभियंता आहे, लिपिक टंकलेखक आहे, सर्वर आहे, त्यानंतर नळ कारागीर आहे, जे प्लंबर असते ते, फिटर आहे, मिस्त्री पंप आहे, पंप चालक आहे, अनुरेखक, त्यानंतर वीज तंत्री ज्याला इलेक्ट्रिशियन म्हटलं जातं, त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे, सॉफ्टवेअरचा संगणक प्रोग्रामर आहे, स्वच्छता निरीक्षक, चालक आहे, सहाय्यक आहे, अग्निशामक केंद्र अधिकारी, त्यानंतर उद्यान अधीक्षक, अग्निशामक, लेखपाल, डायलिसिस टेक्निशियन, बालवाडी शिक्षिका, बालवाडी शिक्षिका पण आहे, परिचारिका, अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, या पण या ठिकाणी पदं निघालेले आहेत. ज्यांचं हे पण झालेल्या भगिनींचं त्यांच्यासाठी पण ही चांगली खुशखबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी टोटल पदे असणार आहेत 358. आपण यासाठी ऑलरेडी पदे किती असणार आहे त्याची कल्पना दिली होती. त्यानंतर नोकरीचं ठिकाण तुम्हाला ठाणे ठिकाणी करावं लागेल, मीरा भाईंदर या ठिकाणी. त्यानंतर वयोमर्यादा जी आहे याची अराखीव खुला, ठीक आहे, जे म्हणजे एज लिमिट आहे ते ओपनसाठी असणार आहे 18 ते 38 वर्ष. त्यानंतर मग मागासवर्गीय असताल तर 18 ते 43 असणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी 2 वर्ष जास्त असेल. त्यानंतर कमाल वयोमर्यादा जे अग्निशामक अधिकारी आहेत त्यांच्यासाठी 40 वर्ष अशा प्रकारचं वयोमर्यादा आहे. कॉमन एज लिमिट जे आहे ते 18 ते 38 आहे. त्यामध्ये जर तुमचं कास्ट असेल तर तुमचं 18 ते 43 असेल. एवढं लक्षात असू द्या तुमचं. जर कास्ट असेल तर तुमचे पुढील 5 वर्ष वाढवण्यात येतील. त्यानंतर महत्त्वाचं तुमचं वेतन किती असणार आहे, 19,900 ते 1,12,400 पर्यंत तुमचं वेतन असणार आहे. हे जे वेतन आहे हे पोस्टनुसार असणार आहे. पोस्ट जी काय आहे तर त्या पोस्टनुसार हे वेतन प्रत्येकाला वेगवेगळं असणार आहे. प्रोसेस ही फॉर्म भरायची पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन जी वेबसाईट आहे ते वेबसाईटवर तुम्हाला जाऊन हे पूर्ण फॉर्म भरावे लागेल. PDF जो आहे ऑफिशियल PDF तो पण तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. ते आपण पुढं पाहून घेऊ. अगोदर महत्त्वाचे जे काय अपडेट आहे तो क्लिअर करून घेऊ आपण, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये काय परीक्षा शुल्क तुमचा 1,000 असणार आहे. जे आहेत ओपनवाले त्यांच्यासाठी 1,000 आहे. त्यानंतर जे अनाथ आहेत प्रवर्ग, त्यानंतर यासाठी जे आहे तर 900 रुपये आहे मागास आणि अनाथसाठी. आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी ही फीस राहणार नाही आहे, त्यांच्यासाठी माफ असणार आहे. त्यानंतर आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू होतील. 22 ऑगस्टपासून तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात होईल. आणि शेवटचा जे दिनांक असणार आहे 12 सप्टेंबर हे शेवटचा तारीख असणार आहे तुमचं. 22 ऑगस्टपासून चालू होतील आणि 12 सप्टेंबरला हे फॉर्म भरायला संपून जातील, ठीक आहे. तुम्हाला शेवटचं अंतिमचं फॉर्म जे आहे 12 सप्टेंबरच्या आतच भरून घ्यावं लागेल पूर्णपणे. तर त्यानंतर यामध्ये तुम्हाला परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे म्हणजेच हॉल तिकीट जे आहे तुम्हाला हे 7 दिवसापूर्वी तुम्हाला परीक्षा असेल त्या 7 दिवसापूर्वी तुम्हाला हॉल तिकीट येतील. ते तुम्हाला वेबसाईटवर तुमच्या असतील, तुम्ही तेथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर पोस्ट ज्यांना समजलं नाही आहे त्यांच्यासाठी परत एकदा पाहू कोणते कोणते. ज्युनियर इंजिनियर फॉर्म भरू शकता. ज्युनियर इंजिनियर क्लर्कसाठी, टायपरसाठी, त्यानंतर प्लंबर, फिटर, मिस्त्री वगैरे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जे कोणी आहे तर पोस्ट त्यांच्या हे पदं तुम्ही या ठिकाणी भरून घेऊ शकता. आणि त्यानंतर पंप ड्रायव्हर आहे, ड्रॉफ्ट्समॅन आहे, इलेक्ट्रिशियन आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, त्यानंतर प्रोग्राम सॅनिटेशन इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर, असिस्टंट फायर स्टेशन ऑफिसर, फायर फायटर, गार्डन सुपरिटेंडंट 3 आहेत, त्यानंतर अकाउंटंट 5 आहेत, डायलिसिस टेक्निशियन, किंडरगार्टन टीचर आहे, त्यानंतर नर्सिंग आहे. नर्सिंगच्या पण जागा यामध्ये सुटलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये नर्सिंगच्या जागा ज्या आहेत आपल्या पोस्ट रिलेटेड ज्या आहेत नर्सिंग
आपलं चॅनल आहे त्यामध्ये पहा नर्सिंग रिलेटेड जास्त आपण फोकस करतो. तर पहा नर्सिंग सुपरिटेंडंटची जागा आहे तर जी की GNMसाठी आहे ते टोटल 5 जागा आहेत GNMसाठी. त्यानंतर ANMसाठी जी जागा आहे तर ANMसाठी 12 जागा आहेत. लक्षात असू द्या ANMसाठी 12 जागा आहेत आणि GNMसाठी 5 जागा आहेत. ठीक आहे. बरे GNM ANM विद्यार्थ्यांनी विचारत असतात की याची जागा किती आहेत ANMच्या, तर त्यांच्यासाठी जागा आहेत पहा 5 आणि 12 टोटल अशा जागा सुटलेल्या आहेत. त्यानंतर पहा यामध्ये फार्मासिस्ट पण आहे, ऑडिटर आहे, असिस्टंट लीगल ऑफिसर आहे, त्यानंतर वायरमॅन आहे आणि लायब्ररीयन आहे. टोटल पोस्ट तुम्हाला सांगतो 358 पोस्ट आहे. तर टोटल एकूण पोस्ट ज्या आहेत 358 असणार आहे. ते यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे म्हणजे तुमचं शिक्षण काय असलं पाहिजे कोणत्या पदासाठी. पहा यामध्ये ज्युनियर इंजिनिअरसाठी तुमचं सिव्हिल इंजिनियर होणं गरजेचं आहे डिग्रीमध्ये. त्यानंतर तुमचा 3 वर्षाचा अनुभव असणं, प्रोफेशनल एक्झामिनेशन विदिन 3 इयर्स ऑफ अपॉइंटमेंट, नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज असणं गरजेचं आहे. ज्युनियर इंजिनियर त्यासाठी पण सेम प्रोसेस आहे त्यामध्ये. त्यानंतर मग इलेक्ट्रिकलसाठी पण क्लर्क टायपिस्टसाठी तुम्हाला काय विचारलं डिग्री इन एनी डिसिप्लिन असलं तर चालतं. त्यामध्ये तुमचं टायपिंग असणं गरजेचं आहे इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे. त्यामध्ये इंग्लिश 30 आणि 40 हे जे आहे ते पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वेअरमध्ये डिप्लोमा ITI असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लंबर 10वी चालतं. त्यानंतर फिटर 10वी चालतं. मिस्त्री 10वी चालतं. पंप ड्रायव्हर 10वी चालतं. त्यानंतर ड्रॉप्समन 12वी चालतं. इलेक्ट्रिशियन 10वी प्लस ITI. त्यानंतर मराठी लँग्वेजचा अनुभव. त्यानंतर ज्युनियर इंजिनियरला BE BTech वगैरे सॅनिटरीला डिग्री असणं गरजेचं आहे. ड्रायव्हरला 10वी चालतं. त्यानंतर असिस्टंटला जे आहे फायर स्टेशन ऑफिसरला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यानंतर फायर फायटरला 10वी पास चालतं. गार्डन सुपरिटेंडंटला डिग्री इन एनी ॲग्रिकल्चर पाहिजे. त्यामध्ये अकाउंटंटला डिग्री इन कॉमर्स असणं गरजेचं आहे. डायलिसिसला DMLT असणं गरजेचं आहे. त्यानंतर किंडरगार्टन टीचरला 12वी पास असणं गरजेचं आहे. नर्ससाठी पहा GNM असणं गरजेचं आहे. यामध्ये प्लस एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. पहा बरेच जण विचारतात एक्सपिरियन्सच्या संदर्भात प्रश्न, तर त्यांच्यासाठी पहा GNM झालेलं असणं गरजेचं आहे. नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर ANMसाठी पण सेम आहे तुमचं ANMचा डिप्लोमा होणं गरजेचं आहे. त्यानंतर फार्मासिस्टसाठी फार्मसी आहे B.Pharm D.Pharm. त्यानंतर अनुभव हे पण गोष्टी गरजेचं आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररीयन वगैरे हे खालच्या बाकी काही पोस्ट आहेत. तर त्यानंतर तुमचं सॅलरी किती असणार आहे पहा यामध्ये सॅलरी पण मेन्शन केलेलं आहे. ज्यांना हे पाहिजे तुम्ही याचा PDF पाहू शकता. PDF आपल्या चॅनलवर असतो, त्यावर तुम्ही पाहून तपासून घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारची ही सॅलरी आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये नर्सिंगची जी सॅलरी आहे ती पाहून घेऊ आपण. पहा सुरुवातीची बेसिक जे आहे S13मध्ये मोडतं तुमचं. S13 म्हणजे ही वेतन श्रेणी असते जी आहे त्याची सॅलरी असते 35,400 ते 1,12,000 पर्यंत हे त्यांचं बेसिक असते. ANMसाठी जे आहे S8 आहे जे याच्यामध्ये ANMसाठी कमी असते. याच्यामध्ये 25,500 ते 81,100 पर्यंत यांचं सॅलरी जाते. खूप चांगली सॅलरी आहे जे नर्सिंग प्रोफेशनसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या फार्मसीसाठी आहे 29,200 ते 92,300 जे मोडतं की S10मध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑडिटर आहे बऱ्याचशा जे काही दुसऱ्या पोस्ट आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे. तरी पण 1,000 ओपन कॅन्डिडेटसाठी असणार आहे. 900 जे आहे रिझर्वेशनसाठी असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांसाठी फीस नसणार आहे आणि शेवटची तारीख 12 सप्टेंबर असणार आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर याचा PDF पाहिजे असेल तर 1 मिनिट तुम्हाला PDF पण दाखवतो लगेच. PDF पाहून घ्या तुम्ही. तर हा PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, डिटेल PDF आहे. यामध्ये सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. मीरा पायदर महानगरपालिकेची टोटल 43 पेजेस आहेत. तुमच्या कास्टनुसार वगैरे जे काय आहे तुमचं यामध्ये तुम्हाला समजून जाईल पूर्ण जागा किती आहे काय नाही. त्यानंतर फॉर्म भरायची प्रोसेस सर्व माहिती यामध्ये आहे. हा जर PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्या चॅनलवर लिंकवर अवेलेबल आहे, ज्याची लिंक जी आहे याच्या कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलवर जॉईन व्हा. चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ही PDF भेटून जाते. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्हीवर ही अवेलेबल असते. आणि आता तुम्हाला चॅनलवर नाही पाहिजे असेल तर वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. तुम्ही वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे अपडेट आपल्या चॅनलवर रोजच येत असतात. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.